मी आणि तो. मनुष्य खून का करतो? बहुतेक वेळा स्वार्थासाठी करतो. एखादा म्हातारा काका मेल्यानंतर त्याची इस्टेट पदरात पडायची असते म्हणून त्याचा काटा काढतो. किंवा आर्थिक नसला तर दुसरा कसला तरी हेतू खुनामागे असतोच. संसार मनाजोगता होत नसल्यास पत्नीची अडगळ वाटेतून दूर केली जाते. सामाजिक प्रतिष्ठेच्या आशेने प्रतिस्पर्ध्यांचा निकाल लावला जातो. कधी आपले सुख हिरावून घेणाऱ्याचे पारिपत्य करून सुडाचे समाधान मिळवले जाते. हे सगळे खून करणारे लोक बहुधा हुशार आणि धूर्त असतात. स्वतःचा हेतू साधण्यासाठी ते बरोबर काळवेळ साधून बऱ्याच आधीपासून योजना करून आपला कार्यभाग उरकीत असतात. स्वतःवर आळ येणार नाही याची काळजी घेतात आणि मग वैरी जगातून नाहीसा झाल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडतात. पण खुनी लोकांची याहीपेक्षा वेगळी अशी एक जात असते. हे लोक फार काही योजना करीत नाहीत, बेतही करत नाहीत. स्वतः ते कृत्य करताना पकडले जाऊ नये याची त्यांना निसर्गतः जाणीव असते. त्यासाठी ते थोडीफार सावधगिरी घेतात. पण आधीपासूनच बेत करून एखाद्याचा खून त्यांना करायचा नसतो. कारण त्यांना मुळी आपला वैरी ठाऊकच नसतो. किंबहुना त्यांच्या हत्याराला बळी पडलेल्या व्यक्तीशी त्यांचं वैरच नसतं. कधी कधी तर साधी ओळख सुद्धा नसते. त्या हत्येचा आणि त्या व्यक्तीचा काहीही संबंध नसतो. केवळ हत्येचे समाधान एवढाच त्या कृत्यामागील हेतू असतो. असे खून करणारे खुनी हे एका परीने माथे फिरूच म्हटले पाहिजेत. तसे ते एरवी अगदी निरुपद्रवी आणि समंजस वाटतात. आपल्या हातून घडणाऱ्या कृत्यांबद्दल त्यांना शिसारी असते. परंतु नको असलेला आजार ज्याप्रमाणे हतबल करतो त्याप्रमाणे अधूनमधून येणाऱ्या या लहरींपुढे ते अगदी असहाय्य असतात. एकदा का लहर आली की ते जणू भ्रमिष्ट होऊन जातात. त्यांचे सगळे व्यक्तिमत्व बदलून जाते. आपण काय करीत आहोत याचे भानच हरपते. आणि मग ही माथे फिरू भ्रमिष्ट माणसं केवळ हत्येच्या समाधानासाठी हत्यार उचलतात. आता काल परवाचीच गोष्ट. मी पार्कमध्ये बसलो होतो. सूर्यास्त होऊन गेला होता. आकाशातले सगळे नयनरम्य रंग पुसले गेले होते आणि तिथे हळूहळू एक करडी छटा पसरू लागली होती. पार्कमधील हिरवळ सुद्धा धुरकट दिसू लागली होती. दूरवरची झाडांची राही तर अगदीच गर्द झाली होती. काळोखाबरोबरच हळूहळू धुकेही तरंगत होते. अदलामधला देखावा पुसला जात होता आणि एकंदरीतच एक गूढ अमानुष कळा चढली होती. मी आपल्या हातातला पेपर उलटसुलट फिरवीत वाचलेल्या त्याच बातम्या परत परत चाळीत होतो. आजच्या पेपरमधली एक बातमी अगदी ठळक अक्षरात छापलेली होती. शहरात नरराक्षसाने सुरू केलेले हत्याकांड. अशा शीर्षकाखाली छापलेल्या त्या बातमीचा सारांश असा होता की शहरात एक खुनी इसम मोकाट सुटला होता. त्याने आजवर 3 सुंदर तरुणींची हत्या केली होती. या तिन्ही तरुणींमध्ये कसलेही नाते नव्हते. एवढेच काय, त्या तिघीही समाजाच्या सर्वस्वी भिन्न पातळ्यांमध्ये होत्या. एक नर्स होती, एक वैश्या होती, तर एक कॉलेज विद्यार्थिनी होती. हे तिन्ही खून सुऱ्यानेच केलेले होते. सुरा मारण्याच्या पद्धतीवरून ते एकाच व्यक्तीने केले असावेत असे वाटत होते. सुरा चालवायला जो जोर लागला होता त्यावरून एखाद्या तगड्या पुरुषाचे हे काम असावे असे वाटत होते. तीनही प्रेतावर बलात्काराच्या कसल्याही खुणा नव्हत्या. त्यामुळे अत्याचार करून हे खून केले गेले असावे असे मानायला जागाच नव्हती. खुनी इसमाचा या खुनांमागील हेतू काय हेच पोलीस खात्याच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे मानसशास्त्रज्ञ ज्याला एक संहारक विकृती म्हणतील एवढेच त्या गुन्ह्याचे स्पष्टीकरण देता येत होते. लहर, एक क्षणिक लहर. सुंदर तरुणी दिसतात मनात निर्माण होणारी एक विकृत भावना. पार्कमधील बहुतेक माणसं निघून गेली होती. दिवसभराची मुलांची गजबज अगदी बंद पडली होती. पार्कमधील कारंजे सुद्धा बंद झाले होते. बँड थांबला होता. दिवसभर हसणाऱ्या खेळणाऱ्या त्या पार्कला आता स्मशानकळा आली होती. हवेतील थंडीही वाढू लागली होती. माझ्याखेरीज फक्त आणखी एकच मनुष्य तिथल्या बाकावर बसला होता. काळोख पडू लागला होता. हळूहळू पेपरवरची अक्षरे दिसेनासी झालीत. मी पेपर चाळणे थांबवले. मला घरी जायची घाई नव्हती म्हणून तसाच आजूबाजूला बघून बसवून राहिलो.
बाकावर बसलेल्या माणसाने एकदम माझे लक्ष वेधून घेतले. तो एक तगडा तरुण मनुष्य असावा म्हणण्याचे कारण असे की त्याने आपली हॅट शक्य तितकी कपाळावर ओढून घेतली होती. त्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता खरा, पण तो कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून जर त्याने तसे केले असेल तर तो मोठासा शहाणपणाच नव्हता. त्यामुळे त्या हॅटमुळे त्याच्याकडे कुणाचेही लक्ष चटकन वेधले असते. एकतर आपल्याकडे फार थोडे लोक हॅट वापरतात आणि दुसरे म्हणजे वापरली तर ती उन्हासाठी वापरतात. रात्री अपरात्री घालून फिरत नाहीत. त्याच्या अंगावर जाड लांब कोट होता. त्याची कॉलर देखील त्याने शक्य तेवढी वर खेचून घेतली होती. मधून मधून तो सिगरेट पीत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडत असे, पण इतक्या अंतरावरून त्याचा चेहरा दिसणे शक्य नव्हते. पार्कमधील दिवे लागले, पण त्याचा प्रकाश फार मंद होता. शिवाय माझ्या बाकाच्या जवळ दिवाच नव्हता. नाहीतर मी पुन्हा पेपर वाचू लागलो असतो. अर्थात मी आजूबाजूला पाहतच बसवून राहिलो. झाडामध्ये पाखरे फडफडू लागली. एका रिकाम्या बाकावर एक तरुणी येऊन बसली. ती सुंदर तरुणी असावी, निदान आकर्षक तरी असावी. तिच्या बाकाजवळच दिवा जळत असावा. त्याच्या प्रकाशात तिची आकृती देखणी दिसत होती. रूप अगदी स्पष्टपणे कळत नव्हते, पण वर्ण गोरा होता आणि शरीरयष्टी नाजूक पण मोहक होती. हॅटवाल्या माणसाने मान वर उचलून तिच्याकडे पाहिले. क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. मग त्याला मी इथे असल्याची जाणीव झाली असावी. क्षणभर तिने माझ्याकडे पाहिले आणि मग माझेही लक्ष आहे हे ध्यानात येताच तो दुसरीकडे पाहू लागला. त्या मुलीच्या हातात पर्स होती. ती बहुधा नोकरी करणारी मुलगी असावी. पण मग इतक्या उशिरा ती पार्कमध्ये काय करीत होती? घरी कोणी हिची वाट पाहणारे नव्हते की काय? आणि समजा नसले तरी इतक्या उशिरा अशा ठिकाणी येऊन बसणे धोक्याचे नव्हते का? आजच्या पेपरमधील ती बातमी हिने वाचलेली दिसत नसावी. त्या बातमीत शेवटी असा स्पष्ट इशारा दिलेला होता की तरुण मुलींनी आता संध्याकाळी उशिरापर्यंत बाहेर जाणे धोक्याचे आहे. तिने पर्स उघडली. तिच्यातले एक पत्र बाहेर काढले. ते फारच चुरगळलेले असावे, कारण ते पुन्हा सरळ करायला तिला बरेच प्रयास पडले. पत्र सरळ करून ती दिव्याच्या मंद प्रकाशात ते वाचू लागली. पत्र वाचता वाचता ती हातातल्या छोट्या रुमालाने अधूनमधून डोळे पुसत होती. त्या अर्थी त्या पत्रातल्या मजकुराने तिला दुःख होत असावे, आणि तरीही का कोण जाणे ती पत्र वाचितच होती. पुन्हा पुन्हा वाचित असावी, कारण एवढेसे पत्र तिच्यासमोर कितीतरी वेळ होते. तिची अवस्था आता माझ्या लक्षात येऊन चुकली होती. तिच्या मनाला यातना देणारे पण अत्यंत जिव्हाळ्याचे असे ते पत्र असावे. बहुधा तिचे प्रेम संपुष्टात आले असावे किंवा तसेच काहीतरी. त्यामुळे ते पत्र वाचण्यासाठी ती इथे आडबाजूला येऊन बसली असावी. शोक करून मनातल्या दुःखाला थोडी वाट करून द्यावी यासाठी. जिथे अश्रू पाहून चौकशी करायला कोणी परिचित नसतील अशा ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात, मनाला थोडे शांत वाटावे म्हणून. स्वतःच्या दुःखामुळे साहजिकपणे तिला या अशा कातरवेळी इथे येण्यातला धोका जाणवला नसावा. तो हॅटवाला गृहस्थ तिची प्रत्येक हालचाल निहाळीत होता. मधून मधून त्याचा हात कोटाच्या खिशात जात होता. आता काळोख चांगलाच पडला होता. दूरवरून एखाद्या कुत्र्याचे विव्हळणे ऐकू येत होते. बाकी सारे शांत होते. हळूहळू पूर्व दिशेला प्रकाश दिसू लागला. त्यामुळे पार्कमधले दिवे अधिकच मंद वाटू लागले. आता चंद्रोदय जवळ आला होता. असे म्हणतात की भ्रमिष्ट मेंदूवर चंद्राचा अधिकच वाईट परिणाम होतो. हॅटवाला गृहस्थ अस्वस्थपणे माझ्याकडे पाहत होता. पण तो किंवा ती तरुणी पार्कमधून उठेपर्यंत मी माझ्या जागेवरून उठणारच नव्हतो. ती तरुणी मात्र आपल्याच दुःखात बुडून गेल्यासारखी बसून राहिली होती. आम्हा दोघांकडे तिचे लक्ष नव्हते. एकवर तिने उजळलेल्या पूर्व दिशेकडे पाहिलं आणि पुन्हा ती डोळे टिपू लागली. माझ्याच्याने राहावेना. मी खिशातून फाउंटन पेन काढले. त्यात लाल शाई होती. त्या पेनने मी पेपरमधल्या बातमीभोवती एक तांबडा चौकोन काढला. बाजूला लिहिले टेक केअर आणि तिच्याजवळ गेलो.
अदबीने तिच्या शेजारीच तो पेपर टाकला आणि माझ्या बाकावर परतलो. माझी ही युक्ती प्रमाणाबाहेर यशस्वी झाली. तिने माझ्याकडे ओझरते पाहिले, पण त्याहीपेक्षा कुतूहल न आवरून त्या पेपरकडे तिने नजर टाकली. मग ती तो मजकूर वाचू लागली. याऐवजी मी जर तिच्या शेजारी जाऊन बसलो असतो तर कदाचित आपले अश्रू दिसल्याची लाज वाटून ती कावरी बावरी झाली असती, माझ्यावर चिडली असती. कदाचित ओळख नसताना पार्कमध्ये एकदम भेटून बोलल्यामुळे माझ्या हेतूविषयी तिला शंका आली असती. मला जे सांगायचे होते ते मग तिला केवळ निमित्त मात्र वाटले असते. तिने ते ऐकून तरी घेतले असते की नाही हे सांगणे कठीणच. मग अशा विचित्र गोष्टीचे स्पष्टीकरण. विस्फारित नजरेने तिने तो सारा मजकूर वाचला, पुन्हा पुन्हा वाचला. एकदम तिने माझ्याकडे पाहिल्यासारखे केले आणि नंतर ती समोरच्या हॅटवाल्याकडे पाहू लागली. म्हणजे माझा इशारा तिला बरोबर समजला होता. चकित नजरेने ती त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याने शांतपणे खिशातून सिगारेट काढली आणि शिलगावली. तिने इकडे तिकडे पाहिले. पुन्हा ती त्याच्याकडे पाहू लागली. त्याने कोटाच्या खिशात हात घातला, आगपेटी ठेवली, इतर वस्तू चाचपल्यासारखे केले. हे सारे करताना तो तिच्याकडे पाहतच होता. आता मात्र ती घाबरल्यासारखी दिसू लागली. सगळीकडे मान वळवून तिने कुठे कोणी दिसते का हे पाहिले. जवळपास चिटपाखरूही नव्हते. फक्त ती, मी आणि तो. होता होता चंद्रोदय झाला. पार्कमधील हिरवळ राखेसारखी दिसू लागली. चंद्रप्रकाशात त्या इसमाची काळी आकृती अधिकच गूढ व प्रचंड भासू लागली. त्याची नजर अजूनही तिच्याकडेच रोखलेली होती. आता मात्र ती चांगलीच घाबरली असावी, कारण तिने आपले सामान गोळा केले आणि उठून उभी राहिली. तत्क्षणी तोही उठून उभा राहिला. क्षणभर तिचा गोंधळ उडालेला दिसला. काय करावे हे तिला सुचेना. तोही जागचा हलत नव्हता. नवीन सिगारेट काढून आधीच्या सिगारेटवर ती पेटवी तो एका जागी स्थिर उभा होता. तिला चालू लागणे कठीण वाटत होते. परत खाली बसावे तर पुन्हा तोच तळ देऊन बसेल यात मुळीच शंका नव्हती. दूरवर झाडांची राई सळसळत होती, त्यामुळे काळोखाच्या लाटा फुटत राहाव्यात तसे वाटत होते. आपण वाचलेल्या बातमीमधील भीती तिला आता पूर्णार्थाने जाणवू लागली होती. शेवटी एकटीनेच जाण्याचा तिचा धीर मावळला. ती माझ्या बाकाशी येऊन उभी राहिली आणि अत्यंत दिनवाण्या सुरात म्हणाली, मला पोहोचवता? मी होकाराने मान डोलावली. तेवढ्यानेच तिला किती धीर आला. माझ्या सोबतीने कुणालाही धीर यावा यात नवलच नव्हते. माझा चेहरा सौम्य आणि स्मित आहे. माझ्यावर कुणाचाही चटकन विश्वास बसतो. मी तसा मध्यम वयीन आहे, पण अजूनही 2-3 तरुणांना लोळवीन एवढी ताकद माझ्यात आहे. मी तसा मध्यम वयीन आहे, पण अजूनही 2-3 तरुणांना लोळवीन एवढी ताकद आहे माझ्यात. मी उठलो आणि स्मित करून तिला म्हणालो, चला. भीती ही किती प्रभावी भावना आहे हे माझ्या प्रथमच इतके जवळून लक्षात आले. आत्ताच्या या भीतीने मघाचे सारे दुःख पुसून टाकले. तिच्या साऱ्या आयुष्याशी निगडीत असलेले ते दुःख आणि ते पत्र ती या क्षणी साफ विसरून गेली होती. आता फक्त तिला हे क्षणच महत्वाचे वाटत होते. आत्ताच्या या भीतीच्या भावनेने मघाचे सारे दुःख पुसून टाकले. तिच्या साऱ्या आयुष्याशी निगडीत असलेले ते दुःख आणि ते पत्र ती या क्षणी साफ विसरून गेली होती. आता फक्त तिला हे क्षणच महत्वाचे वाटत होते. आत्ताच्या या भीतीच्या भावनेने तिचे मघाचे सारे दुःख पुसून टाकले होते. तिच्या साऱ्या आयुष्याशी निगडीत असलेले ते दुःख आणि ते पत्र ती या क्षणी साफ विसरून गेली होती. आता फक्त तिला हे क्षणच महत्वाचे वाटत होते. पार्कमधून बाहेर पडणे आणि सुखरूप घरी जाणे या घटनेला एकदम प्रचंड महत्त्व प्राप्त झाले होते. ती बातमी जर तिच्या नजरेत पडली नसती तर अजूनही ती या दुःखाला कवटाळून बसली असती. त्या दुःखापेक्षा मरण बरे असे खुळ्यासारखे म्हटणारी असती. पण आता तिला मरणातले दुःख दिसू लागले होते. भीतीने तिचा चेहरा आकरसला होता. श्वासोच्छ्वास जोराने चालला होता.
तोंडून शब्द नीट फुटत नव्हता. पण तरीही आयत्या वेळी माझी सोबत मिळाली याविषयी तिला थोडे समाधान वाटले होते. मी आपणहून जाऊन तिला जो इशारा दिला त्याविषयी कृतज्ञता वाटत होती. माझी सहानुभूती ओळखूनच ती माझ्या आसऱ्याला आली होती. आम्ही दोघेही पार्कच्या बाहेर पडलो. मी खांद्यावरून वळून पाहिले. तो देखील निघाला होता. तिला ते जाणवले, कारण तिच्या तोंडून असा उद्गार निघाला. मी मुद्दामच थांबलो. तीही थांबली. तो देखील थांबला. खिशातून काहीतरी पडल्याचा बहाणा करीत, इकडे तिकडे शोधल्यासारखे दाखवीत. मग मात्र आम्ही चालू लागलो. आमच्या मागे थोडे अंतर राखून तोही चालू लागला. पार्कच्या बाहेर कुणीही नव्हते. सहसा असे नसते, पण आज कुणीही नव्हते. पोलीस नव्हता यात आश्चर्य नव्हते, पण भिकारी जुगारी असलेही कोणी नव्हते. बाहेर पडताच आम्ही डावीकडून चालू लागलो. तो इसम बहुधा उजवीकडे वळणार नाही असे आम्हाला वाटत होते. तसेच झाले. त्याने आमच्या पाठीमागे येणे चालूच ठेवले. डांबरी रस्त्यावर त्याच्या बुटांचा टाप टाप आवाज केवढा मोठा वाटत होता. ती माझ्याबरोबर चालली होती तरी भीतीने थरथरत होती. हवेतील थंडी वाढत होती. तिचे दातही वाजू लागले. त्याच्या बुटांच्या प्रत्येक नादाबरोबर ती दचकत होती. असहायपणे माझ्याकडे पाहत होती. माझ्या शक्तीवर तिला विश्वास होता, पण तरीही पाठलाग करणाऱ्या माणसाचे काहीतरी अतिमानवी भय तिला वाटत असावे. मध्येच ती माझ्या जवळून चालू लागे. माझा परकेपणा लक्षात येताच ती दूर होई. ती सुंदर तरुणी होती यात शंकाच नाही. भीतीच्या अशुभ सावली खालून तिचा चेहरा मोहक वाटत होता. केस विस्कटलेले होते आणि त्याच्या बटा कपाळावर लोळत होत्या. चंद्र वाटभर आमच्या बरोबरच होता. मध्ये मध्ये तो ढगातून बाहेर पडत होता, तेव्हा तिच्या केसावर एक हलकी रेशमी तुकतुकी येत होती. खांद्याला लटकवलेली तिची पर्स तिच्या धपापणाऱ्या जीवासारखी वर खाली येत होती. आणि पाठीमागे तो न थांबणारा आवाज, टाप टाप. तिला धीर यावा म्हणून मी थोडेफार बोलत होतो. तीही अधूनमधून उत्तर देत होती. तिने सांगितलं की तिचे घर माझ्या घराच्याही पुढे होते. रस्त्यावर एकही टॅक्सी नव्हती. मध्येच एखादी प्रायव्हेट गाडी जाई, पण रस्ता निर्मनुष्य असल्याने ती इतकी जोरात जाई की तिला थांबवणे अशक्यच होते. सबंध रस्त्यावर आम्ही तिघेच होतो, ती, मी आणि तो. रस्त्याकडेच एखादे कुत्रे मध्येच जागे होऊन भुंकू लागे. या पलीकडे कसलाही आवाज नव्हता. आमच्या चपलाचा आवाज आणि पाठीमागे टप टप. भीतीमुळे तिच्याने चालवत नव्हते, तरी तिचा वेग अधिकाधिक वाढत होता. आम्ही वेग वाढवला की त्याचाही वेग वाढायचा. आता तो मुळीच थांबत नव्हता. सिगरेट शिलगावण्यापुरता देखील थांबत नव्हता. चंद्रप्रकाशात रस्ता अजगरासारखा पसरला होता. नेहमीच्या ओळखीच्या वस्तूंनाही करडे काळे भीषण आकार आले होते. तिच्या तोंडून भीतीने शब्द फुटत नव्हते. मी मधून मधून हात बगलेत धरून ऊब आणण्याचा प्रयत्न करत होतो. एक मात्र खरे, त्याचे आमच्यातील ठराविक अंतर कायमच होते. त्याहून जवळ येण्याचा प्रयत्न तो करीतच नव्हता. होता होता माझे घर आले. मी पोचवायला आलो असलो तरीही ती पुढे जायला नाखुश होती. ती माझ्याबरोबर वर आली. माझ्या इमारतीत आम्ही येताच बुटांचा आवाज अर्थातच बंद झाला. असे वाटले की जसा काही तो युगानयुगे ऐकत होतो. दार उघडताच ती खुर्चीत कोसळली. विलक्षण ताण पडल्याने तिला थकवा आला होता. एवढ्या थंडीत तिचा चेहरा घामाने डबडबला होता. पाणी, तिने कसेबसे पाणी मागितले. मी तिला पाणी आणून दिले आणि चहा ठेवायला घरात गेलो. माझी नजर खिडकीबाहेर गेली. निळ्याभोर आकाशात मोठे वाटोळे चंद्रबिंब उगवले होते. ते झगझगत होते, लहान मोठे होत होते. मी बाहेर आलो. ती मोठ्याने किंचाळली. दार धाडदिशी उघडले गेले. दारात तो उभा होता. त्याच्या तोंडातली पोलिसाची शिटी कर्कश वाजली. एकदा, दोनदा, तीनदा, आणि माझ्या हातातला सुरा खाली गळून पडला.